भोसरी संघ ते दोन्ही सामने जिंकेल, मात्र दोन्ही संघाने असं घाव केलाय भोसरी टीमला, मात्र भोसरी संघ कधी विसरणार नाही. आणि जरी कोणताही संघ क्वालिफाय केला भोसरी संघाबरोबर खेळण्यासाठी, मात्र दोन्ही संघांचा इतिहास बघा. आमच्या डाव्या बाजूला भोसरी संघाचे खेळाडू सुद्धा बसले आहेत. मात्र मॅच 1 मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू. हा चेंडू आतिश कारभारीला फेकला गेला होता गोलंदाजाकडनं. खूप गतीने चेंडू फेकला गेला होता, खूप गतीने फेकला गेला होता आणि डॉट चेंडू येतोय. गोलंदाज आपण पाहू शकाल सर्कल पॉवर प्लेचं पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज आकाश. आणि खराब क्रिकेट. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू खराब आणि या 5 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा या 5 धावा आल्यात. बिंदास शिशबे थोडासा नाराजी व्यक्त करतोय आपल्या क्षेत्ररक्षकांवरती, कारण या 5 धावा त्याला ठाऊक आहे जबाबदारी काय असतो सामन्यामध्ये. हा चेंडू खूप चांगला शॉट खेळला गेलाय आतिश कारभारीच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धाव्यांसाठी आणि धापलकावरती धावसंख्या सुद्धा वाढतीये. आपण पाहू शकाल गांधारी संघाकडनं 9 धावा. डीजे बघा चौकार आलाय, चौकार कुठला गेलाय. अतिशय चांगली कामगिरी आतिश कारभारी ऑन द फायर्स. अतिशय चांगली फलंदाजी होते आतिश कारभारीकडनं. हा चेंडू प्लेसमेंट खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक जातोय आणि आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धाब्यांसाठी. आणखी एक चौकार येतोय आतिश कारभारीच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. सुरुवात खूप चांगली होते, एक दमदार स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अतिशय चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होतीये आणि 2 चौकार आतिश कारभारीच्या बॅटमधून येतात. बिंदास शिशबे मात्र आपल्या गोलंदाजाशी संवाद साधतोय की नेमकं चेंडू कोणत्या लेंथवरती टाकलं जाईल, कारण स्वतः गोलंदाज आहे. बिंदासला ठाऊक आहे की जेव्हा आपण चांगली गोलंदाजी फेकाल निश्चित यश लाभत असतंय. आणि तोच क्षेत्ररक्षणामध्ये चेंजिंग आकाश सावंत. हा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आतिश कारभारीच्या बॅटमधून पहिला ब्रँडेड फटका 6 धावा. तोंडावरी छत्रपती चषक लई भारी. चषक लई भारी. तोंडावरी छत्रपती चषक लई भारी. तोंडावरी छत्रपती चषक लई भारी. बघा चेंडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आढळलाय. षटकार खूप चांगला शॉट होता. गांधारी नावाचा ब्रँड चिपकला या चेंडूवरती आणि या 6 धावा धापलकावरती. बघा पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये जी आतिषबाजी होते मैदानाच्या आतमध्ये खरोखर खूप चांगली. आतिश कारभारीच्या बॅटमधून आक्रमक फलंदाजीची सुरुवात. पुन्हा एकदा आकाश. हा चेंडू खूप चांगला होता. बघा अगोदर बिंदास शिशबे ह्याच चेंडूला फेकण्यासाठी प्रवृत्त करत होता गोलंदाज आकाशला की या लेंथवरती जर चेंडू फेकला तर निश्चित मारू शकत नाही. फलंदाज आतिश आणि डाट चेंडू फेकतोय धावपलकावरती. धावसंख्या आपण पाहू शकाल. हा चेंडू पुन्हा एकदा सुमधुर आवाज बॅट आणि चेंडूचा आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. डीजे
थँक्यू डीजे मास्टर. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकावरती जो दर्पण आणि प्रेशर टाकण्याचं काम केलं आतिशने, सर्कल पॉवर प्लेचा कसा पुरेपूर फायदा घेतला जातोय त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. कारण 25 धावा पहिल्या षटकामध्ये मात्र कुठल्या गेल्यात गांधारी संघाकडनं. बिंदास शिशबे या चेंडूवरती मात्र पाहू शकाल चेंडू खूप चांगला होता, मात्र त्याला स्क्वेअर क्षेत्रामध्ये फार केला. 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धावसाठी परततोय आणि पाहता पाहता या 3 धावा गुड रनिंग बिटवीन विकेट्स आणि या 3 धावांच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 28 धावा आपण पाहतोय. 28 धावा जरी जमवल्या, एकही विकेट गमवल्या नसेल गांधारी संघाने. एकंदरीत बाजू शकता बिंदास शिशबेचा हा षटक. बिंदासला मात्र ब्रेक थ्रू मिळवावा लागेल आपल्या टीमसाठी. आतिश कारभारीचं विकेट फार महत्त्वाचं असेल. आतिश जर 4 षटके खेळला तर निश्चितच धावसंख्या खूप वेगाने येईल धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा प्रॉपरली टायमिंग नाही, चेंडू हवेमध्ये. बघा खराब क्रिकेट. अगोदरच आला होता क्षेत्ररक्षक चेंडू वरती आणि बिंदास शिशवे पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करतोय आपल्या क्षेत्ररक्षकावरती. कारण आतिश कारभारी खूप मोठा फलंदाज आहे आणि त्याची झेल सोडणं गांधारी संघासाठी एक चांगली खुशखबरी असेल. आणि तर तेवढंच विचार केला तर जांभिवली संघासाठी एक खराब क्रिकेटचं उदाहरण दाखवतोय क्षेत्ररक्षक. हा चेंडू मिस केलाय, लाऊड अपील होतोय. लाऊड अपील होते, मात्र पंच दाखवताना की लेग स्टंप मिस करेल. पंचांना 2 गोष्टींचा विचार करणं फार महत्त्वाचं असतोय, हाईट फॅक्टर आणि चेंडू कुठल्या बाजूवरती पिच होतोय. अपील खूप चांगली होती. अपीलमध्ये उत्साह जास्त कमी होता, आत्मविश्वास कमी आणि त्या प्रकारचा डिसिजन अंपरचा येतोय. नॉट आउट. 32 धावा धावफलकावरती. 32 धावा. आतिश पुन्हा एकदा गोलंदाज बिंदास. हा चेंडू पुन्हा एकदा सॉफ्ट हँड मध्ये चेंडू खेळून काढायचं होतं. लीडिंग एज होती, मात्र यष्टिरक्षकाला कनेक्ट करता आला नाही. सिंगलनुसार धावफलक सुद्धा पुढे जातोय. बघा प्लेसमेंट खूप चांगलं करताना पाहतोय आतिशला ठाऊक आहे की बिंदास शिशवे एक महत्त्वाचा गोलंदाज आहे, अनुभव त्याच्याकडे खूप आहे आणि त्याचा विचार करताना बघा आपण पाहू शकाल या स्पर्धेचं आकर्षण मालिकावीरसाठी. आणि यावेळेस खराब क्रिकेट, फलंदाज बाद होईल. बिग विकेट. डीजे धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण. हा चेंडू हवेमध्ये आहे, नेमकं करतो काय क्षेत्ररक्षण. खराब क्रिकेटचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आणि बिंदास शिशवेने आता मात्र क्षेत्ररक्षकावरती खूप नाराजी व्यक्त केली आहे. कारण का ना नाराज होणं, कारण वारंवार चुका दर्शवतो क्षेत्ररक्षक. आणि सुद्धा षटक क्रमांक दुसरं संपन्न, 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 34 धावा. डीजे तेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल, लवकरात लवकर जायचं आहे.
क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बिंदास शिशवेने जवळ आतिशला 2 ते 3 वेळा बाद करण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षेत्ररक्षकाचा प्रतिसाद त्याला मिळाला नाही आणि बऱ्याचदा झेल ड्रॉप केल्यात. कॅचेस असं म्हटलं जातंय, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, हा ब्रीदवाक्य आम्ही नेहमी सांगत असतोय आणि त्यानुसार मात्र क्षेत्ररक्षकाने चुकीचं क्षेत्ररक्षण दाखवला आणि दुसऱ्यांदा मात्र जीवदान मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आतिश कारभारीला. धावफलकावरती धावसंख्या 34 धावा. ड्रिंक स्टोरी मैदानातून बाहेर येतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 षटकासाठी आतिश कारभारी कशा प्रकारचा परफॉर्मन्स दाखवेल. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये संदेश शिशवेचा वापर करताना पाहतोय संघनायकाकडनं. हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय, चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करेल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दीपक धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. बघा तिसरे षटक चालू आहे, 2 षटकानंतर 34 होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार. हा चेंडू शॉटम्पुल पॉवरफुल आणि आतिश नावाचा ब्रँड चिपकतोय चेंडूवरती आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावा. बघा मॅचच्याच मॅचचं उदाहरण दाखवून देतोय. प्रतापचा पहिल्याच चेंडूवरती झेल सोडला, घातक केली पण काकाड टीमच्या संघनायकाने सूर्याजी पावशेने. त्याच्यानंतर प्रतापने 23 धावांची एक बहारदार इनिंग खेळली आणि त्या धावा मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कुटायच्या होत्या, कुटू शकला नाही आणि घातक केली पण संघ या स्पर्धेमधून निरोप घेतोय. आणि पुन्हा एकदा यावेळेस झेल मात्र चुकी नसणार, फलंदाज बाद होईल यावेळेस आतिश कारभारी. डीजे नातू हा लक्ष्मण रावाचा, पुत्र हा नारायण म्हात्रेचा, आशिष म्हात्रे या नावाचा, गायक खारडी या गावाचा. थँक्यू. बघा आतिशने असं वाटलंही नाही की आतिश 39 धावांपर्यंत पोहोचला, कारण खूप ताबडतोब फलंदाजी केली आणि 39 धावांची एक बहारदार इनिंग खेळून मात्र बाद झाला आतिश. वैयक्तिक 39 धावा कुठल्या आतिशने. बघा धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर 44 धावा. तिसरे षटक मार्गस्तरी असताना संदेशने मात्र आतिश कारभारीला बाद केलाय. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगला चेंडू केलाय, खूप चांगली क्षेत्ररक्षण. बघा उदाहरण दाखवतोय लॉंग लेगचा क्षेत्ररक्षण, 100% कमिटमेंट त्याच्याकडनं पाहायला भेटतात आणि या 2 धावा आपल्या संघासाठी रोखल्या गेल्यात. उल्लेख करत होतं या स्पर्धेचा सर्व आकर्षण पाहू शकाल मालिका वीरसाठी जी प्रीज ठेवली गेली होती, मात्र ती आमच्या कमिटीमध्ये येतोय. समालोचन कक्षाच्या समोर आपण पाहू शकाल कोण ठरणार लकी बॉय, कोण ठरणार लकी खेळाडू. निश्चितच कोण घेऊन जाणार आपल्या घरी हा फ्रीज. आम्हाला सुद्धा प्रश्न असेल. फक्त 3 सामने, हा एक सामना आणि त्याच्यानंतरचे 3 सामने लगेचच तुमच्यासमोर रिझल्ट येईल. हा चेंडू लॉर फुलटसा होता, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. बघा 50 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात आणि या स्पर्धेसाठी निश्चित यांचे आभार व्यक्त करतोय महेशदादा गायकवाड त्यांच्याकडनं या संपूर्ण टीमसाठी. बघा जे आपण टी शर्ट पाहतोय त्यांच्याकडनं दिले गेल्यात. त्याच्यानंतर बरेचशा मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सहकार्य दाखवलं आहे आणि सिंहाचा वाटा असेल महेशदादा गायकवाड साहेबांचा.
आणि त्याच्यानंतर ज्या आपण ट्रॉफ्या पाहतोय बघा 3 ट्रॉफ्या ज्या लाभल्या गेल्यात. राहुलभाई पाटील आडवलीचे माजी सरपंच त्यांची स्पर्धा सुद्धा सुरू आहे, तरीसुद्धा मात्र योगेश दादांवरती प्रेम त्यांनी दाखवलं आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांनी मात्र त्या ट्रॉफ्या आहे आपण पाहू शकाल. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या आहेत राहुल पाटील यांच्याकडनं दिल्या गेल्यात. आभार व्यक्त करूया. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरला प्रहार केला. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावसाठी परततोय आणि 2 धावा. दोन धावा 52 धावा धापलकावरती. धावा धापलकावरती. हा चेंडू लीडिंग एज झटका लागतोय अंधारी संघाला. डीजे तुला देखी देखी सन मनाची भरमना ये, तुला देखी देखी सन मनाची भरमना ये, अरे जी भरमना ये नराने तुला प्यार करना है, जी भरमना ये नराने तुला प्यार करना है, याद करना है नराने तुला प्यार करना है, याद करना है. 52 या धावसंख्येवरती आणखी एक सफलता. हा चेंडू ऑन साइडला एक्साइटिंग पॉवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड फटका साधावा षटकार. बघा धावसंख्या धापलकावरती षटकाराच्या मदतीने 58 धावा. बघा खूप धावा झाल्यात मात्र त्या 3 चेंडूवरती पाहायचे किती धावा कुटेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भोसरी संघ मात्र क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा तिसरा सामन्यामध्ये पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू गेला. एक धाव कंप्लीट आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग पेंटेड विकेट्स. 2 धावेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या 60 धावा पाहतोय आपण. 2 चेंडू शिल्लक असतील. बघा पहिले सत्र चालू आहे दुसरा फेरीतील पहिल्या सामन्यातील आणि गंधारी संघ बघा मजबूत स्थितीमध्ये या पहिल्या सत्रामध्ये. हा चेंडू लेग स्पिन फेकलाय. टप्पेच असेल आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिट दिलाय. निश्चितच जर या सामना जर गमावला जांभिवली संघाने तर मात्र पूर्णपणे जो क्षेत्ररक्षण केलंय जांभिवली संघाच्या क्षेत्ररक्षकाने खरंच एक निराशाजनक क्षेत्ररक्षणाचं उदाहरण दाखवलं मैदानाच्या आतमध्ये आणि बऱ्याचशा कॅचेस मात्र सोडल्या गेल्यात. पहिल्या मॅचमध्ये पण तेच उत्तम उदाहरण पाहायला भेटलं होतं आणि आता मात्र ह्या मॅचमध्ये सुद्धा आपण कॅचेस सोडताना पाहतोय. आतिश कारभारीच्या 3 कॅचेस सोडल्या आणि आता मात्र पुन्हा एकदा हा चेंडू खूप चांगला शॉट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. साथ योगेश दादाची खरी गावदेवी क्रिकेट संघावरी, साथ योगेश दादाची खरी गावदेवी क्रिकेट संघावरी. पोर खेळताना सारी भारी, पोर खेळताना सारी भारी, त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी. थँक्यू डीजे मास्टर. तर बघा पहिलं सत्र संपलंय. 68 धावा आणि 69 धावांची गरज असे सामना जिंकण्यासाठी आणि हा सामना जिंकण्यासाठी संदेश त्याच्यानंतर आतिश त्याच्यानंतर बघितलं गेलं तर बिंदास शिशवेला मात्र हल्ला बॉल काढावा लागेल
अतिशय चांगली कामगिरी केली आहे पहिल्या सत्रामध्ये. बघा जगदीश, विचार केला तर जांभिवली संघाने जर झेल पकडल्या असत्या 39 धावासुद्धा वैयक्तिक कुठल्या नसत्या. फलंदाजी करताना आतिश कारभारीने त्याच्यानंतर आताच मात्र बघितला शेवटच्या षटकामध्ये झेल ड्रॉप केली आणि लगेचच षटकार पाहायला भेटला. तर विचार केला तर 20 ते 25 धावा मात्र जास्त गेल्यात. त्याचं नेमकं कारण घडलं आहे मात्र क्षेत्ररक्षण. बघा सामना खूप इम्पॉर्टंट आहे. जो सामना जिंकेल तो स्टेट 2 हात करेल भोसरी संघाबरोबर. मात्र या सामन्यामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल, सामना जिंकणार कोण, गांधारी संघ की जांभिवली संघ, किंवा 69 धावा सहजरित्या जांभिवली गाव संघ पूर्ण करेल, या ऐकण्यासाठी आमंत्रित करू या मायक्रोफोनवरती आमचे जवळचे मित्र जगदीश पाटील यांना. थँक्यू डीजे. खेळताना सारी भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई 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 भारी. खेळाडू सारे गावागावातून खेळाया येती सारी चिंचवली गावाच्या पोरांची हायले शानच इथे न्यारी. खेळाडू सारे गावागावातून खेळाया येती सारी चिंचवली गावाच्या साऱ्या पोरांची शानच येथे न्यारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली आयोजित छत्रपती ट्रॉफी. तर अत्यंत मानाची स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या भेटीला आली होती. मात्र आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. मात्र अंतिम दिवसामध्ये कोणता संघ सुपर 3 साठी क्वालिफाय होईल, कारण पहिल्या दिवसामध्ये विचार केला तर गावदेवी भाल संघ जो क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसाचा विचार केला कालच्या दिवसामध्ये गावदेवी काकडवल संघ जो सुपर 3 साठी क्वालिफाय झाला. मात्र आज कोणता संघ या ठिकाणी उत्तुंग अशी भरारी घेईल आणि या 3 संघांशी मात्र लढत होईल. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा या जांभिवली गाव संघाने फार मोठ्या चुक्या केल्या. क्षेत्ररक्षण करत असताना वारंवार मिसफील केला आणि त्याचा फायदा उचलला या गंधारी संघाने. तब्बल 68 धाबा कुठल्यात 69 धाबांचं लक्ष्य 17.25 च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावगती उभी करावी लागेल. स्ट्राईकला फलंदाज शाबान. पहिला चेंडू होता, बिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेतून संचार करतोय. व्हेरी गुड टू स्टॉप. चेंडू सीमा पलीकडे हँड अँड सम. पहिला षटकार. तर पहिला चेंडू होता, गोलंदाज पाहतोय गोलंदाजाला हरेशला. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार आला. प्रयत्न चांगले होते फलंदाजाचे. पुन्हा एकदा जोरदार फटका सरळ रेषेत खेळतोय. क्षेत्ररक्षक आले होते मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे. दणदणीत चौकार. तर 2 चेंडूवरती 10 धावा पाहायला मिळतात. गरज होती प्रत्येक षटकामागे 17ची सरासरी कायम ठेवावी लागेल. ती मात्र या जांभिवली गाव संघाला ज्याने पहिल्याच सत्रामध्ये खूप चुका केल्या होत्या. मी सांगितलं जेल सोडले, त्याच्यानंतर खराब क्षेत्ररक्षण केलं, वारंवार मात्र चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला फेकले.
हा चेंडू थोडासा बीट होतोय, लवकर खेळण्याचा प्रयत्न, मात्र निलेश जाधवचा इशारा येतोय. या ठिकाणी चेंडू खराब आहे. एक धाव मिळतोय ती मात्र या संघाला आणि 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 2 चेंडूंच्या सांगतेनंतर. तर निश्चितच मेगा फायनलचा दिवस आहे, तर दुपारचे सुद्धा या ठिकाणी चांगला चेंडू या ठिकाणी एज लागली होती, मात्र चेंडू कीपर कडे जातोय आणि आणखीन एक डॉट चेंडूची सांगता होती. जर जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकले तर निश्चितच गांधारी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. जर या चौकार षटकार आले, मोठे फडके खेळलात तर पुन्हा एकदा चांगला रंगतदार सामना होईल, कारण लक्षाचा फार पाठलाग करायचा. मोठ्या पुन्हा एकदा पुढे आले होते, प्रयत्न फसतोय, लिडिंग एज, फलंदाज बाद, बीर विकेट. ज्या फलंदाजाने पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती 2 मोठे फडके खेळला होता, त्याच्यानंतर मात्र डॉट चेंडू खेळलाय आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. या वेळेस मात्र आतिश सावंत पहिला फलंदाज बाद होतोय, तो मात्र आकाश. तर नवीन फलंदाज बिंदास, हा चेंडू बीट होतोय, एक्झिक्यूट केलं होतं या ठिकाणी खेळण्यासाठी, प्रवृत्त केलं होतं, मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये आणि एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. वारंवार मात्र डॉट चेंडू फेकले जातात. गरज आहे ती मोठ्या फडक्यांची. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती 2 मोठे फडके, चौकार षटकार, त्याच्यानंतर मात्र डॉट चेंडू फेकले गेल्यात. गुड बॉलिंग. हा चेंडू पुन्हा एकदा एज लागतोय, शाणी झेल मात्र त्या ठिकाणी सुटतोय, जीवनदान मिळतोय ते मात्र बिंदास शिसवे यांना. षटक समाप्त होतोय पहिलं आणि पहिल्या षटकात पाहतोय फक्त 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. ज्याची स्थापना केली आणि मुठभर मावळ्यांच्या संगतीने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज यांची पुन्हा एकदा गोड आठवण या ठिकाणी करून देतात आमचे डीजे रॉक. थँक्स अलॉड. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, फक्त 11 धावा धावफलकावरती. 2 चेंडूवरती 11 धावा होत्या, शेवटचे 4 चेंडू डॉट फेकले गेल्या. दुसरा फलंदाज, हा चेंडू एज लागली होती, पुन्हा एकदा जीवनदान मिळतोय फर्स्ट स्लिप मध्ये, ते मात्र फलंदाजाला. फलंदाज पाहतोय पण वैभव ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुरुवात खूप चांगली केली होती, लगेच बाद झाले धावचीच्या स्वरूपामध्ये. मात्र आता सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. नवे तर प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकाराची गरज आहे ती मात्र या जांभिवली संघाला. पुन्हा एकदा डॉट चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगला चेंडू होता, एज लागली आहे, फलंदाज बाद. वैभवने मात्र निराशा दाखवली आहे आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का मिळतोय तो जांभिवली टीमला. गावाचा आणि आमचे योगेश म्हात्रेचा
बॉलर त्यांचा योगेशच्या बॅटिंगला तोडच नाही हे आशिष म्हात्रे दादा बक्षीस मारतो लाखांचा मारतो लाखांचा. तर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्यात. मात्र आता खरी परीक्षा असेल ती बिंदाची या ठिकाणी पाहावं लागेल. चौकार षटकारांची गरज आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. मात्र लाईन अतिशय चांगली होती. व्हेरी गुड बॉलिंग. दुसरं षटक गोलंदाज अतिश कारभारीला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. एक अष्टपैलू खेळाडू या गंधारी संघाच्या वतीने जो निश्चितच दूरवरचा संघ आहे कल्याण विभागातील संघ पाहतोय या मैदानामध्ये. बॅकफुटला जाऊन क्लास फटका. चेंडू मात्र डिपिश पॉइंटला सीमा पलीकडे चौकार. भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी त्याच्या त्याच्या तोंडावर. हा चेंडू अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू फेकला गेलाय. चौकार आल्यानंतर लगेच डॉट चेंडू फेकतो आणि आता मात्र थोडस कठीण आव्हान पाहतोय ते मात्र या संघासाठी. कारण सुरुवात जरी दोन चेंडूवरती दोन मोठे फटक्यांनी झाली त्याच्यानंतर डॉट चेंडू फेकले गेल्यात. पुल करायचा होता. बॅटवरती व्यवस्थित नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू. षटक समाप्त होतोय दुसरं. दोन षटकामध्ये फक्त धावफलकावरती धाबा आल्यात. फक्त 15 धाबा. शकलई भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी. खेळाडू सारे गावागावातून खेळाया येती सारी. चिंचवली गावाच्या पोरांची हायलाईट शानच इथे न्यारी. खेळाडू सारे गावागावातून खेळाया येती सारी. चिंचवली गावाच्या साऱ्या पोरांची शानच येथे न्यारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई भारी त्याच्या त्याच्या तोंडावरी छत्रपतीच्या शकलई. थँक्यू डीजे. तर या स्पर्धेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकायला मिळतंय वारंवार डीजे रॉक कडून. तर खेळाचा पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जे 68 धाबा केल्या. 69 धावांचं लक्ष्य. मात्र दोन चेंडूवरती 11 धाबा होत्या. उर्वरित चेंडूवरती फक्त 4 धाबा आल्यात. त्यामुळे निश्चितच विचार करावा लागेल. येणारे 12 चेंडू 51 धाबे 54 धाब्यांची गरज असेल. अद्याप सामना जिंकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण. तिसरे षटक मयूर भंडारी. तिसरे षटक संघाच्या वतीने 12 चेंडू 54 धाबा. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता. बराच वेळ लाभेत आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळतोय ते मात्र फलंदाजाला या ठिकाणी पाहावं लागेल. निश्चितच जीवनदान मिळाल्यात. मात्र त्या जीवनदानाचा फायदा उचलेल का? चला गांधारी संघ जास्त वेळ करू नका प्लीज. या ठिकाणी आपण टीम मीटिंग केली आहे. शॉर्ट टीम मीटिंग मात्र वारंवार नका करू आता. कारण येणारे 11 चेंडू 54 धाब्याची गरज आहे. लक्ष मात्र फार कठीण आहे. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय काही बिघडू शकतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय तेज गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी. फक्त 15 धावा. धावफलकावरती निश्चितच आज मात्र बिंदासला सूर गवसत नाहीये या मैदानावरती. पुन्हा एकदा डॉट चेंडू. गुडलँड स्पॉट वरती चेंडू फेकलाय. टेकअप होतोय. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता होते. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय या तिसऱ्या षटकात मयूरची. आणि हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना गंधारी संघाला
पाहतोय आपण प्रत्येक चेंडूवरती मात्र चौकार आणि षटकाराची निनांत गरज असेल ती या संघाला. पुन्हा एकदा डॉट चेंडू, फलंदाज बीर टोचतोय. नेमकं फलंदाजाला काय करायचंय, लागोपाठ 4 चेंडू डॉट फेकलं गेलंय. तर या ठिकाणी पाहतोय सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 11 धाबा होत्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर डॉट आणि डॉट चेंडू फेकले गेल्यात या गंधारी संघाच्या वतीने आणि क्लीन बोल्ड होतोय फलंदाज बाद. आता मात्र पूर्णपणे सामना गंधारी संघाच्या बाजूने. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. आता मात्र दीपेश पाहतोय स्ट्राईकला. चांगला फटका यावेळेस सरळ रेषेत केला जातोय, मात्र क्षेत्ररक्षक पुढे आले होते. गुड फिल्डिंग, एकच धाव मिळतोय, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. या षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानावरती धावा फक्त पाहतोय 16 धावा धावपलकावरती. निश्चितच येणारे एक षटक 53 धाबांची गरज असेल या मैदानावरती पाहावं लागेल. चला या ठिकाणी पोसरी संघाचा कॅप्टन आज आमच्या मंचाकडे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, एज लागली आहे, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक धक्का मिळतोय तो मात्र या टीमला. एक रडणार आहे फलंदाज बाद होतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज परतले. डॉट चेंडू फेकले गेल्यात आणि आता मात्र पूर्णपणे या सामन्यावरती मजबूत पकड केली आहे ती मात्र या गंधारी संघाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, मात्र अतिशय चांगला चेंडू होता डॉट चेंडू. अजयचा पुन्हा एक डॉट चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजीची प्रॅक्टिस मात्र झाली असं म्हणायला हरकत नाहीये. या मैदानावरती एवढी चांगली गोलंदाजी गंधारी टीमने फेकली आहे. ड्राईव्ह करायचा होता, चेंडू हवेत, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक धक्का. From Jack.
हेगोडीचे तर निश्चितच विजयाच्या दिशेने वाटचाल केली आणि अखेरकार विजय या ठिकाणी प्रस्थापित करेल. तो संघ पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, फलंदाज होतोय बाद, आणखीन एक धक्का बसतोय तो मात्र निश्चित 5 चेंडूंचा खेळ संपला. या ठिकाणी पाहतोय निर्धाव षटक, विकेट मेडन षटक या ठिकाणी फेकेल का? शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना याच्यानंतर सामना बिग फाईट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. मैदानावरती एकी बाजूला असेल पोसरी संघ तर दुसरी बाजूला यातून विजेता संघ पाहायला मिळेल. आणि हा चेंडू षटकार होईल काय? आणि षटकार, यस षटकार झाला. निश्चितच मेडन षटक फेकण्याचा मान या ठिकाणी करता आला असं, मात्र षटकार आला शेवटच्या चेंडूवरती. सामना जिंकलाय तो मात्र या ठिकाणी गांधारी संघाने.